एक एक गारणे भगवंताची यायला लागले. यशोदामाई कंटाळल्या. यशोदामाईंनी सांगितलं, एक काम करा, या सगळ्या आपल्या 9 गायी घे आणि वनामध्ये चरण्यासाठी जा. गाई गोपाळ सवंगडी वना किंवा गोधणे चारावया जातो शारंग पाणी, या वर्णनाप्रमाणे सगळ्या 9 गायी म्हणजे 9 लाख गायी भगवंतांनी घेतल्या, वनामध्ये चरण्यासाठी सोडल्या. आणि सोडल्यानंतर महाराज एक एक नानाविध लीला या ठिकाणी भगवंत करू लागले. मला आज फक्त आधासुराचा वध कसा केला भगवंतांनी एवढं सांगणार आणि आपण कार्याचा प्रसंग पाहणार, एवढंच या ठिकाणी. भगवंतांनी सगळ्या सवंगड्याला सांगितलं खेळ खेळायचा. कोणते कोणते खेळ खेळले? भरपूर खेळ खेळले. चेंडू फळी, आटापाट्या, विटी दांडू, भवरा, भरपूर खेळ खेळले. आणि हे खेळ खेळत असताना एकदा गंमत अशी झाली, कंसानी भगवंताच्या मामा होता ना सख्खा, सख्खेच, लक्षात ठेवा शब्द काय माझा, सख्खेच एवढंच बोलतो, बाकी पुढचं बोलत तर म्हणजे तपलं तुमच्या लक्षात यायला पाहिजेच. पाहिलं आणि सांगितलं आधासुराला, आज्ञा केली, जा कृष्णाला त्याचा उद्धार करायचा बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने, आणि तुला जसं जमल तसं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला संपवण्याचा प्रयत्न कर म्हणला, संपव म्हणला नाही. मामा होता, लक्षात ठेवा. राजकारण असो, महाभारत असो, पौराणिक कथा असो, नाही तर दृष्टांत असो, मामा भाची, काका पुतणी या जोड्या फार प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. किंवा नंदन भाऊजा आहे. तुम्ही म्हणताना आमचं नाही सांगितलं, तुमचं सांगतो. या जोड्या प्रसिद्ध आहेत पहिल्यापासून. आधासुराने काय केलं, तो फार मोठा होता, आवाढव्य होता. त्याने काय केलं, भगवान ज्या ठिकाणी खेळतात ज्या डोंगरावर, त्या डोंगरावर जाऊन पहिलेच आपला जबडा असा उघडा ठेवून आपल्या जिभेवर पूर्णपणे जमिनीसारखी माती पसरवली. जिभेवर तेवढा मोठा होता. एका डोंगराचा भाग केल्यानंतर जेवढा तयार होईल एक डोंगर, आता आपण पुढे जातो ना इथं मांजर सुंब्याच्या घाटात, तिथं केवढा मोठा डोंगर, तेवढा मोठा जबडा त्या आधासुराचा होता. विचार करा. आणि तेवढा पसरवला, माती पसरवली, झाडं काही ठेवले मुद्दामून, मायावी शक्तीने तयार केलं. भगवान सवंगडी समवेत पेंद्या भडज्या वाकड्या सुदामा तनसुका मनसुका बोबड्या सगट सगळे जण तिथं खेळले. काय खेळले? खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, फक्त खेळावरच होऊ शकतं कीर्तन काल्याचं. एवढ्या अभंग एवढ्या गोळणीत नाथ मला